ओके, तर आज आपला सब्जेक्ट आहे सायकोलॉजी आणि टॉपिक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम माहिती तुम्हाला? डिफेन्स मिनिंग काय होतं डिफेन्सचा? डिफेन्स सेफ्टी आपण बघतो. मेकॅनिझम म्हणजे काय? ती एक प्रोसेस आहे की आपण स्वतःला कसं सेफ ठेवायचं. ओके, तरच आपण बोलतो मेकॅनिझम. जसं आपण बघितलं असेल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. एक टॅबलेट आहे, एक्झाम्पल देतो. एक टॅबलेट आहे. आता एक पॅरासिटामॉल टॅबलेट सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही ते केव्हा घेणार? जेव्हा तुम्हाला फिवर येणार, ताप येणार, हातपाय दुखणार. ओके, ते का? कारण की ते अँटीपायरेटिक ड्रग्स आहे. म्हणजे की तो ड्रग त्याच्या अपोजिट रिॲक्शन करतो, त्याला किल करण्याचं काम करतो. ओके, तसंच आहे की त्याला आपण मेकॅनिझम बोलतो. तर डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? मी स्वतःला कसं सेफ करणार. ओके, त्यालाच आपण बोलतो डिफेन्स मेकॅनिझम. तर आता डिफेन्स मेकॅनिझममध्ये तुम्हाला ही एक इमेज दिसते बघा. या इमेजमध्ये तुम्हाला दिसतं की माणसाच्या माइंडमध्ये किती सारे मशीन्स असतात की जे स्क्रोल होत राहतात. ओके, तर आपण खाली बघू आता. बस. ओके, डिफेन्स और मेंटल मेकॅनिझम हा तुमचा टॉपिक आहे आजचा. तर आपण त्यामध्ये बघणार आहे सर्टन पॅटर्न ऑफ बिहेवियर दॅट आर एम्प्लॉय फॉर अ प्रोटेक्शन अगेन्स्ट थ्रेट और एन्झायटी. ओके, एरकॉफ 1968 हा एक सायकोलॉजिस्ट होता. त्याने 1968 मध्ये ही डेफिनेशन दिली होती. सर्टन पॅटर्न ऑफ बिहेवियर दॅट आर एम्प्लॉय फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट थ्रेट और एन्झायटी. एक एम्प्लॉय आहे, कंपनीचे एम्प्लॉय आहे किंवा तुम्ही स्टुडंट आहात, तर तुमचा बिहेवियर काय असणार? एखाद्या वेळेस सिच्युएशन तुमच्या समोर एखादी आली किंवा दोन लोकांमध्ये भांडणं झालं किंवा तुमचं आणि किंवा फॅमिलीमध्ये कोणाचे भांडणं झाले, तर तुम्ही स्वतःला डिफेन्स कसं करणार? किंवा तुमचे आणि तुमच्या छोट्या लहान भाऊ किंवा भावाचे भांडणं झाले, तर तो स्वतःला कसा डिफेन्स करणार? तो बोलणार की मी मारलंच नाही, हिनेच मला मारलं. ओके, आपण बोलतो ना की मी चुकी केली नाही, पण चुकी केलेली असं पण आपण काय करतो? स्वतःला डिफेन्स करतो. तसंच मिनिंग होतं डिफेन्स मेकॅनिझम. ओके, अ स्ट्रॅटेजी अनकॉन्शियसली युटिलाइज दॅट आर सर्व टू प्रोटेक्ट द इगो अँड एन्झायटी. डेव्हिसन 1978 मध्ये असे डेफिनेशन सांगितले होते की आपण अनकॉन्शियसली असतो, आपला माइंड कॉन्शियसली नसतो ती गोष्ट करणार आहे, पण आपण अनकॉन्शियसली प्रोटेक्ट करतो आपला इगो. इगो सुपर इगो माहिती तुम्हाला? ईड म्हणजे काय? ईड. ओके, इगो म्हणजे ईड. हां, ओके. सुपर इगो ओके. ईड, इगो, सुपर इगो. ओके, इगो म्हणजे आपण काय करतो? सिम्पल आहे, त्यांनी जसं सांगितलं आपण कॉम्प्रोमाइज हा सिम्पल वर्ड यूज करू. कॉम्प्रोमाइज करणार आपल्या एन्झायटीपासून किंवा एखाद्या गोष्टीपासून. ओके, तर हे डिफेन्स मेकॅनिझमचं डेफिनेशन आहे. तुम्हाला कळालं की यामध्ये काय? आज की अजून काही डाऊट आहे? कोणता वर्ड समजला नाही? एरकॉफ आणि डेव्हिडसन सायकोलॉजिस्ट. सायंटिस्ट नाही, सायकोलॉजिस्ट. तुम्ही कोणत्या पण सायकोलॉजिस्ट लिहू शकतात ॲज पर तुम्हाला. हे बघा, भरपूर सायकोलॉजिस्ट असतात, कोणालाच माहीत नाही कोणत्या सायकोलॉजिस्टनं काय केलं, पण जे स्पेसिफिक असतात. सिगमंड माहिती तुम्हाला? सिगमंड फ्रूड. तुम्ही यामध्ये बघणार सिगमंड फ्रूडची थेरपी किंवा सायकोलॉजी काय ते बघू शकतो आपण. क्लासिकल कंडिशनिंग कोणा दिली होती माहिती तुम्हाला? क्लासिकल कंडिशनिंग. आपण घंटे वाजवल्यानंतर रिस्पॉन्स देतो माहिती? ती सायकल माहिती कोणाला? ती टेस्ट माहिती आहे? एक पर्सन घंटे वाजवतो, मग डॉग बाहेर येतो, त्याला वाटते का आता माझा लंच मला देणार आहे खायला, पण तो नेक्स्ट टाइम परत घंटे वाजवतो पण लंच नसतो. मग त्यावेळेला तो बोलणार की नाही, तसं नाही. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्याला मुवमेंट देणार किंवा एखाद्याला आपण हिंट देणार त्यावेळेस तो ती गोष्ट करू शकतो. ओके, त्या थेरपीमध्ये त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या थेरीमध्ये आपण त्यांना थेरी बोलतो, थेरपी नाही थेरी बोलतो. ओके, समजलं तुम्हाला सर्वांना? डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? सिम्पल आहे. डिफेन्स म्हणजे स्वतःची रक्षण करणे. मी चुकी केली पण लोकांना दाखवणे मी चुकी नाही केली. ओके, आपण त्यामध्ये बघू आता पुढे. ओके, आता पर्पजेस काय? आता तुम्ही ही इमेज बघताय, इमेज दाखवा. इमेज हां, ही इमेज बघताय बघा. आपण एकमेकांना ब्लेम करतो, जरी मी चुकी केली नाही पण दुसऱ्यांना ब्लेम करायचं.
तो समोरचा व्यक्ती पॉझिटिव्ह वेने असतो की निगेटिव्ह वेने, पण ब्लेम आपण दुसऱ्यांनाच करतो. यामध्ये खूप भारी भारी एक्झाम्पल आहे, तुम्हाला सांगतो मी एक्झाम. ओके, पर्पजेस आपण बघणार. SAMA, सेम. सेम मीन्स सेल्फ सिक्युरिटी प्रोटेक्शन. A for anxiety or fear reduction. M for mental conflict resolution. E for esteem of self protection. सेल्फ सिक्युरिटी प्रोटेक्शन मीन्स मी तुम्हाला बोललो ना, आपण स्वतःची रक्षा करणार अगोदर. फर्स्ट प्रायोरिटी सेफ्टी माझी आहे, बाकी मला काही घेणं देणं नाही. उद्या मला जॉबवरून काढलं तर फर्स्ट सेफ्टी माझी बघणार, बाकीच्यांचा विचार. सेल्फिशपणा. ओके. एन्झायटी और फिअर और रिडक्शन. ओके, तर डिफेन्स मेकॅनिझम आपण काय यूज करतो, आपली एन्झायटी कमी झाली पाहिजे. ओके, का? आता एक्झाम्पल सांगतो, किंवा तुम्हाला एखाद्याने मारलं, घरातल्या मोठ्या दादाने किंवा वडिलांनी तुम्हाला मारलं. ओके, तर मारण्यामागचं कारण काहीतरी असणार म्हणून मारलं असेल. ओके, कारण की कोणी स्पेसिफिक मारत नाही, मग तुम्ही त्यावेळेला काय करणार, तुम्हाला भीती वाटणार नेक्स्ट टाइम ती गोष्ट करण्यासाठी. ओके, तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, ती गोष्ट करणारच नाही. आता तुम्ही खोटे बोलले म्हणून तुम्हाला मारलं, मग तुम्ही नेक्स्ट टाइम खोटं बोलणार नाही. ते काय शिकवतं आपल्याला, डिफेन्स मेकॅनिझम. मेंटल कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन. तुम्हाला माहिती आहे आपण भांडण करतो, कॉन्फ्लिक्ट मीन्स वादविवाद करतो आपण लोकांसोबत, तर ते आपण डिफेन्स मेकॅनिझम आपण त्यासाठी यूज करतो. ओके, दुसऱ्यांना ब्लेम करण्यासाठी. इस्टीम ऑफ सेल्फ प्रोटेक्शन. सेल्फ इस्टीम प्रोटेक्शन आपण बोलतो ना, कोणी लवकर स्टँड होत नाही, आपण त्यांना बोला फ्रंटला या, आणि एक आता काल सर बोलले गाणं बोला. ओके, तर त्यावेळेला एक मनामध्ये विचारायला असेल की मी खरं गाणं बोलू शकते का. आपण बोलतो ना लो सेल्फ एस्टीम, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही की मी लोकांपुढे जाऊन ते ॲक्टिव्हिटी करू शकते. ओके, तर त्यासाठी पण आपण बोलतो ना. मग आता या ठिकाणी काल काय बोलले असते एक स्टुडंट की सर मला गाणं येत नाही, पण तिला येतं गाणं खूप भारी. मग तिनं काय केलं, डिफेन्स मेकॅनिझम यूज केला की मला येतं पण मी दाखवत नाही लोकांना. ओके, डिफेन्स मेकॅनिझम यावरती आपण एका बघितलं पर्पजेस. आता आपण बघणार आहे कंपन्सेशन. कंपन्सेशन म्हणजे व्हेन अन इंडिव्हिज्युअल मेक अन अटेम्प्ट टू मेक अप फॉर अ डेफिशियन्सी बाय द डायरेक्टिंग हिज एनर्जीज टू अनदर एस्पेक्ट ऑफ वन. ओके, पर्सनॅलिटी इन विच नो डेफिशियन्सी एक्झिस्ट. ओके, यामध्ये हे सांगितलं कंपन्सेशन मीन्स कंपन्सेट करणे, एकापासून दुसरीकडे नेणे. ओके, त्यामध्ये काय बोलले की एक डेफिशियन्सी तुमच्यामध्ये, एखादी गोष्ट तुम्हाला अटेम्प्ट करायची, तुमच्यामध्ये डेफिशियन्सी, तुमच्यामध्ये ती गोष्ट होत नाही, मग त्यावेळेला तुम्ही काय करणार, डिफेन्स मेकॅनिझम यूज करणार. तुम्हाला अभ्यास तर करायचा आहे पण इच्छा होत नाही, पण लोकांना दाखवायचं मी अभ्यास करतो, पुस्तक घेऊन बसत नाही. ओके, डिफेन्स मेकॅनिझम यूज करताय तुम्ही, तेच कंपन्सेशन. ओके, हां, आता एक आपण एक्झाम्पल बघूया. A person try to make up for his or her weakness by developing strength in other areas. Okay, आता तुम्हाला ते इमेज मध्ये काय दिसते, पेंटर आहे. ओके, अजून त्यामध्ये खाली एक्झाम्पल बघा. अ स्ट्रगलिंग स्टुडंट विथ अ लर्निंग डिसॅबिलिटी बिकम्स अ लीडर इन द आर्ट क्लब. ओके, हार्मफुल नो ट्राईंग. ओके, हे नंतर बघू आपण. आता यामध्ये काय सांगितलं, अ स्ट्रगलिंग स्टुडंट विथ अ लर्निंग डिसॅबिलिटी बिकम्स अ लीडर इन द आर्ट क्लब. ओके, एक स्टुडंट आहे, ते डिसॅबिलिटी आहे, किंवा तिला पाय नाही किंवा हात नाही किंवा ते डिसेबल आहे ती गोष्ट शिकण्यासाठी, तर मग त्या ठिकाणी ते काय करणार, लर्नर आर्ट क्लब. आपण बोलतो ना क्लब असतात जे आपल्याला डिसॅबिलिटीपासून शिकवतात कसं राईट करायचं कसं नाही. ओके, ती त्या ठिकाणी जाणार. ओके, पण तिला तिची विकनेस दाखवायची का नाही. आता एखादा पर्सन आहे, आता सिंगरचा मुलगा आहे, तर लोकांना काय वाटतं सिंगरचा मुलगा सिंगरच बनला पाहिजे किंवा ॲक्टरचा मुलगा ॲक्टरच बनला पाहिजे. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, पण तो ॲक्टरचा मुलगा त्याच्यात ती कॅपॅसिटी नाही तो ॲक्टिंग करण्याची. ओके, मग तो काय करणार, ॲक्टिंग क्लासेस लावणार, तो का डिफेन्स मेकॅनिझम यूज करतो ना समोर जाण्यासाठी. ओके, तो ॲक्टिंग क्लासेस लावणार, तो शिकणार, तरी पण तो झाल्यानंतर तरी पण तो ट्राय करणार पण सोडणार नाही. ओके, मग तसंच तो स्वतःची विकनेस दाखवणार की मी ॲक्टिंग चांगली करतो म्हणून नाही, तो का बोलणार मी चांगलाच ॲक्टर आहे. ओके, तसं या स्टुडंटचं पण सांगितलेलं आहे की जी स्टुडंट डिसेबल आहे ती त्या टाईपचं पेंटिंग वगैरे करू शकत नाही, पण तिनं लर्निंग करण्यासाठी एक क्लब जॉईन केला आहे, पण ती दाखवते का मी विकनेस आहे. आता तुम्ही सांगा, नॉर्मल चित्र घरातला 3 वर्षाचा मुलगा पण चित्र काढतो,
आणि पेंटर पण चित्र काढतो. किंवा सेम पेंटरचा एजचा एक पर्सन बघितला आपण, 35 इयरचा एक पेंटर आहे, तो एकदम त्यांना भारी पेंटिंग काढली. आणि सेम त्यासारखा 35 इयरचा पर्सन आहे, त्यांना नॉर्मल पेंटिंग काढली. तर आपण सगळ्यात अट्रॅक्ट कोणत्या पेंटिंगकडे असणार, त्याच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे. ओके, पण हा दुसरा पर्सन का बोलणार, नाही माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे पण मी त्या टाईपनं शिकलो नाही, मी पण शिकलो असतो पण मला तसं बॅकग्राऊंड किंवा एन्व्हायरमेंट भेटलं नाही शिकण्याचं. ओके, तसं. आता आपण हार्मफुल नॉट ट्राईंग टू ओव्हरकम द विकनेस. ओके, आपण बोलतो ना माझी विकनेस मी कोणाला सांगत नाही, लपवून ठेवतो, मी वीक आहे, इमोशनल आहे, मी लवकर कोणाला बोलणार नाही. ओके, तसंच त्या टाईपमध्ये यावर. आता आपण बघणार सगळ्यात इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. हे जे टाईप्स आहे ना, तुम्ही डेली बेसिसवर यूज करतात, डेली बेसिसवर यूज करतात. ओके, आता आपण ते बघू कसे, एक्झाम्पल पण बघू आपण वरती. ओके, रॅशनलायझेशन. ओके, मोस्ट कॉमन, सगळ्यात कॉमन आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण सांगतो मी त्याचं. द इंडिव्हिज्युअल हू हॅज बीन फ्रस्ट्रेटेड और हू कॅन नॉट सॉल्व द प्रॉब्लेम सक्सेसफुली will use this defense mechanism. The individual given plausible reason, possible आहे ते, बाय मिस्टेकला झालं ते, पॉसिबल रिझन रादर दॅन ॲक्च्युअल रिझन. ओके, आता मी आहे, मला टीचिंग करता येत नाही, पण मी काय करतो, मी फ्रस्ट्रेटेड आहे त्या गोष्टीसाठी की मला टीचिंग का जमत नाही. एक्झाम्पल सांगतो तसं तुम्हाला समजतं म्हणून मी ॲक्सेप्टेड आहे की मला टीचिंग करता येते. ओके, तर आता मला टीचिंग जमत नाही. ओके, टीचिंगमध्ये माझी विकनेस आहे, मी फ्रस्ट्रेटेड आहे त्या गोष्टीसाठी, पण मी अनदर वेनं दाखवणार, मी बोलणार की स्टुडंटच बरोबर नाही, माझे स्टुडंटच कोऑपरेटिव्ह नाही, स्टुडंटलाच इच्छा नाही शिकण्याची. ओके, त्याला आपण काय बोलणार, रॅशनलायझेशन. म्हणजे मी माझ्यात कमी आहे पण मी अनदर वेनं दुसऱ्यांना ब्लेम करणार. ओके, त्याला आपण काय बोलणार, रॅशनलायझेशन. समजलं सर्वांना? समजलं रॅशनलायझेशन म्हणजे काय? कोणी सांगू शकतं? एक सिंपल लाईन मध्ये सांगा. स्वतःची ओके, पण तो त्याची आता एक प्रॉब्लेम आहे, मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. ओके, मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही, पण मला तो प्रॉब्लेम अनदर वेना सॉल्व्ह करायचा आहे, दुसऱ्यांना ब्लेम करू. ओके, त्यालाच आपण बोलतो रॅशनलायझेशन. त्यावरती आता हे बघा, आय फेल बिकम माय टीचर हेट्स मी. ओके, फेल तर झाला आहे, पण मला माहिती आहे का आता मी फेल झालो आहे एक्झाममध्ये. ओके, आता मी एक एक्झाममध्ये फेल झालो आहे, पण मला दाखवायचं काय की टीचरच मला लक्ष देत नाही माझ्यावर, किंवा टीचरला मी आवडत नाही म्हणून मी फेल झालो आहे. पण रिझन काय आहे, त्यांना अभ्यासच नाही केला म्हणून फेल झालं. ओके, सिम्पल आहे. रॅशनलायझेशन म्हणजे काय, सिम्पल तुम्हाला समजलं रॅशनलायझेशन म्हणजे काय? अजून एक्झाम्पल देऊन. फॉर्म ऑफ रॅशनलायझेशन. ओके, सोर्स ग्रेव्स मेकॅनिझम. ओके, स्वीट लॅम्प मेकॅनिझम. ओके, हे मेकॅनिझम आहे, आपण ते बघू पुढे. एक्झाम्पल आहे, अ हजबंड डज नॉट एन्जॉय द कंपनी ऑफ वाईफ आउटसाइड द होम, युजली लिव्ह द वाईफ ॲट होम, ही गिव्ह रिझन दॅट हिज वाईफ इज सोशली शाय. त्याला माहिती आहे की त्याच्या वाईफला त्याला कंपनीमध्ये घेऊन जायचं नाही. का? कारण की त्याला माहिती आहे ती अनपढ आहे किंवा काही ना काही त्याच्यामध्ये कमी असणार आहे, म्हणून तो लोकांपुढे त्याला घेऊन जात नाही. पण तो लोकांना काय सांगतो, नाही तिला सोशली म्हणजे जास्त लोकांमध्ये याला आवडत नाही. ओके, हे झालं रॅशनलायझेशन. इम्पॉर्टंट ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. प्रोजेक्शन, PROJECTION, प्रोजेक्शन आहे ते. प्रोजेक्शन आहे PROJECTION, प्रोजेक्शन. आपण बघू आता प्रोजेक्शन म्हणजे काय. आपण सगळ्यात अगोदर बघितलं रॅशनलायझेशन, आता बघणार आपण प्रोजेक्शन. ओके, प्रोजेक्शन म्हणजे काय, टेकिंग अवर ओन अनअक्सेप्टेबल क्वालिटीज और फिलिंग अँड ascribing them to others people. ओके, डिस्क्राईब येते, ascribe नाही, डिस्क्राईब येते. वरती घ्या. एक्झाम्पल बघू आपण डायरेक्टली त्याचे. ओके, एक्झाम्पल तुम्हाला सांगू का, डिफेन्स मेकॅनिझम ओळखण्याचा सिम्पल वे आहे की एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यात लक्षात पाहिजे. ओके, जसं की तुम्ही स्वतःचे एक्झाम्पल पण तयार करू शकतात.
आता हे एक्झाम्पल मी मध्ये तयार केलंय की स्टुडंट फेल झाला एक्झाममध्ये, पण तो का बोलतो टीचरला मी आवडत नाही म्हणून टीचरने मला फेल केलं, पण रिझन काय त्याच्या पाठीमागं, त्यांना स्टडीज केला नाही. जर का त्यानं स्टडी केला असता, टीचरला वाटलं हा याच्यात क्वालिटी आहे पास होण्याची, मग त्यांना पास केलं असतं. पण तो जाऊन डायरेक्ट ब्लँक पेपर सोडून आला, तो पास होऊ शकतो. त्यालाच आपण बोलतो रॅशनलायझेशन. आता आपण बघणार प्रोजेक्शन, PROJECTION. प्रोजेक्शन म्हणजे काय की एक्झाम्पल बघू आपण डायरेक्ट. इफ यू हॅव अ स्ट्रॉंग डिसलाईक फॉर समवन, यू माइट इन्स्टंट बिलीव्ह दॅट ही ऑर शी डज नॉट लाईक यू. ओके. प्रोजेक्शन वर्क्स बाय अलाउिंग द expression of the desire or impulse, but in a way that the ego cannot recognize, therefore reducing anxiety. Okay. आता यामध्ये काय आहे, प्रोजेक्शन म्हणजे की स्ट्रॉंग डिसलाईक फॉर समवन, एखाद्याला स्ट्रॉंगली डिसलाईक करतो आपण, म्हणजे मला तो व्यक्ती माझ्या समोर पाहिजेच नाही. आता आपण बोलतो ना, एका कंपनीमध्ये सिनियरचे आणि ज्युनियरचे भांडणं झाले. सिनियर का बोलतो, तू माझ्या पुढं कधीच यायचं नाही, मी तुझं कधीच चेहरा बघणार नाही, किंवा खूप मोठे भांडणं झाले असे त्यांचे. ओके. तर त्याला आपण बोलणार प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे की स्ट्रॉंगली डिसलाईक, म्हणजे की ती व्यक्ती मला माझ्या पुढे पाहिजेच नको. ओके. तिला आपण बोलणार प्रोजेक्शन. प्रोजेक्शन वर्क बाय अलाउिंग द एक्सप्रेशन ऑफ द डिझायर ऑर इम्पल्स. आणि हे कसं दिसणार आपल्याला की आपल्या एक्सप्रेशननुसार, आपले डिझायर काय, ओके, त्यानुसार. बट इन द वे दॅट द इगो कॅनॉट रिकॉग्नाइज. इगो त्यांचा तो रिकॉग्नाइज करणार नाही. इगो म्हणजे काय, तो बोलणार की नाही, माझे भांडणं झालेले आहेत, मी त्यासोबत बोलणार नाही. ओके. देअर फॉर रिड्युसिंग अँझायटी. ओके. आता त्या इमेजमध्ये बघा, आय हेट माय सेल्फ, आय हेट यू. ओके. तो का बोलतो की मी मला स्वतःला पण हेट करतो आणि तुला पण हेट करतो. ओके. बघताय ना तुम्ही इमेज. त्याला आपण का बोलणार की स्वतःमध्ये पण कमी आहे, पण दुसऱ्यांमध्ये पण कमी आपण बघायला सुरुवात करतो. त्याला आपण बोलणार प्रोजेक्शन. तर आपण याला बोलणार प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे काय, आय हेट माय सेल्फ बट आय हेट यू. ओके. मी मला पण हेट करतो आणि जे पण माझ्या समोर व्यक्ती आहे की ज्याची माझ्यासारखी थिंकिंग आहे, मी त्याला सुद्धा हेट करतो. ओके. वरती घ्या. प्रोजेक्शन फॉर्म्स. डिस्प्लेसमेंट, ट्रान्सफरन्स. अ स्टुडंट हॅज बीन स्कॉल्डेड बाय हिज सिस्टर, ट्युटर और वार्ड सिस्टर फॉर नेग्लिजन्स ऑफ ड्युटी. ओके. Feel very angry about it, but instead of showing or directing her anger towards the ward sister, tutor, she may show her aggressive feeling on helpless. Okay. Patient. Okay. घ्यावरती. प्रोजेक्शनचं मिनिंग काय, डिस्प्लेसमेंट, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. डिस्प्लेसचा मिनिंग काय होतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, किंवा मला या ठिकाणी जायचं तर मी या ठिकाणी जाता या ठिकाणी गेलो. आता मला दोन फ्रेंडला भेटायचं आहे माझ्या. ओके. एक आहे जो कॉलेज फ्रेंड आहे माझा, एक आहे जो स्कूल फ्रेंड आहे. तर मी त्या ठिकाणी काय करणार, दोघांपैकी कोणाला तरी एकालाच भेटायला जाणार. ओके. त्याला बोलतो आपण डिस्प्लेसमेंट किंवा ट्रान्सफर आपण त्याला बोलतो. ओके. आता यामध्ये काय बोलले, अ स्टुडंट हॅज बीन स्कॉल्डेड बाय द सिस्टर, ट्युटर और वार्ड सिस्टर. म्हणजे एक स्टुडंट आहे, तो काय करणार की वार्डमध्ये तो गेला आहे, आपला पोस्टिंग आहे, त्याची एक्झाम आहे वार्डमध्ये. ओके. तर मग त्या ठिकाणी काय होणार की जी पण सिस्टर आहे, वार्ड सिस्टर किंवा ट्युटर आहे, ती त्याला रागवणार किंवा काहीतरी अशा गोष्टी बोलणार की ज्याला की नाही पटला पाहिजे. ओके. तर मग त्या ठिकाणी काय होणार की ते सिस्टरचा राग कोणावर निघणार, स्टुडंटवर. आता सिस्टरचे आणि डॉक्टरांचे भांडणं झाले, तुम्ही त्या ठिकाणी पोस्टिंगला गेले, तर मग तुमच्याकडून एखादी चुकी झाली तर सिस्टर काय करणार, त्यांचा जो राग आहे तो तुमच्यावर ट्रान्सफर करणार. आहे ना, घरामध्ये आई वडिलांचे भांडणं झाले, चुकीनं आपण मदत गेलो तर आपणच मार खातो. भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे ना. तसंच त्यालाच आपण बोलतो डिस्प्लेसमेंट. वरती बोर होते का, मग थोडं वरती घ्या ना. प्रोजेक्शन. ओके. द ॲट्रिब्युशन ऑफ one's own ideas, feeling or attitude to the other people or the other object. Okay. Externalize blame, guilt or responsibility, blaming. Example, I am not a jerk, he is. Okay. I am not trying to hook up with her, she is trying to hook up with me. Okay. प्रोजेक्शन म्हणजे काय की
ॲटिट्यूड आपण बोलतो ना, एक टाईपचा ॲटिट्यूड, मी तर जाणार नाही, तो त्याला गरज आहे किंवा त्या व्यक्तीला गरज आहे, तो व्यक्ती माझ्याकडे येणार. ओके. तसंच आता 2 स्टुडंट तुमच्या क्लासमधल्या, दोघींचे भांडणं झाले. एक बोलते की दोन्ही पण वेगवेगळ्या साईडला बसलेत. एक बोलते की तू तिच्याजवळ जाऊन बस. ती का बोलणार, मी नाही जाणार, ती माझ्याकडे आली तर मी तिच्याकडे जाईल. ओके. त्याला आपण बोलतो प्रोजेक्शन. आता आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, इनेबल वन टू अचीव सॅटिस्फॅक्शन फ्रॉम द सक्सेस ऑफ अदर पीपल, ग्रुप और ऑर्गनायझेशन. ओके. when we do not possess certain qualities and cannot achieve certain ambitions, we seem to acquire these qualities and achieve these ambitions by identifying ourselves with a person who passes through qualities and who have success in achieve those ambition. ओके. यामध्ये काय दाखवलं, इनॅबल म्हणजे की त्या गोष्टीत टाळतो तो. आता एखादा पर्सन सक्सेस झाला, एखाद्या टीम ग्रुप मेंबर म्हणला, तू त्या टायमिंगला काय बोलणार की मी याला सांगितलं होतं, मी याला गाईड केलं होतं. तो स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायला चालू करणार. ओके. त्यालाच आपण बोलतो आयडेंटिफिकेशन. ओके. आता सबस्टिट्यूशन हा एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. सबस्टिट्यूशन मीन्स इन विच ओरिजिनल गोल्स और डिझायर आर सबस्टिट्यूट बाय अदर्स. The original goal are difficult to achieve and attempt may end in the failure. The individual try to evade this failure to lessen the effect of actual failure by the selecting a new goal. Okay. आपण बोलतो एक पर्सन फेल झाला तर तो का करणार, अनदर वे न जाणार. आता सपोज एक एक्झाममध्ये मी फेल झालो, मी का करणार की नाही, ही एक्झाम माझ्याकडून होणार नाही, मी याच्या थोड्या खालची लेवलची एक्झाम क्रॅक करू शकतो. ओके. त्यात कॉम्पिटिशन सेमच असणार, पण लेवल काय, त्यांना गोल काय केला, चेंज केला. ओके. त्यालाच आपण बोलतो सबस्टिट्यूशन. आता झाला आता आपण बघू सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय, इन विच अवर अनएक्सेप्टेबल डिझायर और ऍक्टिव्हिटी आर रिडायरेक्टेड इनटू सोशली डिझायर चॅनल. ओके. सब्लिमेशन म्हणजे काय, अनएक्सेप्टेबल डिझायर आहे किंवा एखादी अशी ऍक्टिव्हिटी आहे की जी तुम्ही सोशली फॉलो करतात. जसं की तुम्ही, आपण बोलतो ना, सध्याच्या घडीला आपण बघायला गेलं तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी की आपण सोसायटीमध्ये आपलं आयडेंटिफिकेशन जास्त प्रमाणामध्ये करतो. जसं की सोशल मीडिया वगैरे झालं. हे का, कारण की आपल्याला लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. ओके. त्यासाठी सब्लिमेशन. ओके. एक्झाम्पल, आता आपण सब्लिमेशनचं एक्झाम्पल बघू. अ पर्सन हू चीट ऑन अ स्पाउस ब्रिंग द स्पाउस अ पॉकेट ऑफ फ्लॉवर. आता आपण बघतो की सब्लिमेशनचं मिनिंग अजून एक यामध्ये येतं की एक पर्सन आहे, हजबंड वाईफ आहे, हजबंड आणि वाईफचे दोघांच्या घरामध्ये भांडणं झाली. ओके. तर मग त्या ठिकाणी काय करणार हजबंड, आता त्याला तर माहिती माझी वाईफ तर रागवली आहे, जर का ती रागवली तर मला रात्रीला जेवण भेटणार नाही, मला उपाशी झोपावं लागेल. ओके. मग तो काय करणार, पण त्यांना चीट केलंय तिच्यासोबत, ॲटलिस्ट काहीतरी भांडणं वगैरे झाले असेल दोघांचे. मग तो त्या ठिकाणी काय करणार, तिला मनवणार, तिसाठी फ्लावर वगैरे घेऊन येणार, जी गोष्ट तिला आवडते ती गोष्ट घेऊन येणार. का, कारण की तिचा जे पण ती नाराज आहे त्याच्यावर ती नाही झाली पाहिजे आणि त्याला जे पाहिजे ते भेटलं पाहिजे. ओके. त्याला आपण बोलतो सब्लिमेशन. म्हणजे वे तर एकच आहे, दोघांचे पण भांडणं झालेले आहे, पण तो काय करतो, असं दाखवतो की माझी चुकी नाहीच आहे त्यामध्ये. ओके. मी सगळं माफ केलंय, असं त्याला आपण हे बोलतो. आता आपण बघणार इम्पॉर्टंट ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. ओके. रिफ्रेशन act to keep information out of conscious awareness. These memories don't just disappear, they continue to influence our behavior. For example, a person who has repressed memories of abuse, suffering, a child may later have difficulty forming relationship. Okay. रिप्रेशनचं मिनिंग काय होतं की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे, एखादी गोष्ट तुमच्यासोबत झालेली आहे, तर ती तुम्हाला गोष्ट केव्हा आठवणार, ज्या वेळेला तुम्हाला तो टाइम पिरियड आहे. ओके. त्यावेळेला तुम्हाला आठवणार. ओके. आता आता एक्झाम्पल काय दिलेले आहेत, एक चाइल्ड आहे. ओके. ती चाइल्ड झालेली, ॲब्यूज झालेली आहे. ओके. सफरिंग फ्रॉम ॲब्यूज माहिती तुम्हाला, लहान मुलांचं शोषण करणे, माहिती आहे ना, लहान मुलांचं शोषण करणे नाही माहिती. हे बघ, आता त्या मुलीचं काय झालं, लहानपणीच
शोषण झालेलं आहे. मग ती काय करणार, ती त्यावेळेस तिला कळणार नाही, पण ज्या वेळेला ती एक स्त्री होणार म्हणजे प्रॉपर एजमध्ये जाणार त्यावेळेला तिला डिफिकल्टी होणार की माझ्यासोबत हे खूप वाईट झालेलं आहे मी लहान असताना. ओके, त्याला आपण बोलणार रिफ्रेशन वरती. रिग्रेशन, यावरती रिग्रेशन बघू आपण. immature way of responding to a stress. In this, the adult revert back on earlier development level in order to deal with reality. Example, a nurse make an error in giving medication and start crying. आपण बघतोय रिग्रेशन बघतो ना आपण. रिग्रेशन मध्ये काय माहिती आहे का, की एक स्ट्रेस आहे, त्या स्ट्रेसला तुम्ही कसा रिस्पॉन्ड करणार. ओके, आता तुम्हाला चोरी करताना कोणी पकडलं, घरामध्ये चोरी करताना तुम्हाला कोणी पकडलं, किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरताय आणि तुम्हाला अचानक कोणीतरी बघितलं, एक्झाम्पल देतो, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, रडायला लागणार ना. कारण की तुम्ही काय करताय, तुम्ही जी चुकी केली ती झाकण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच आपण काय बोलतो, डिफेन्स मेकॅनिझम. आणि डिफेन्स मेकॅनिझम म्हणून आपण त्या पॉईंटला काय बोलणार, रिग्रेशन. ओके, आता यामध्ये पण एक्झाम्पल काय दिले, अ नर्स मेक अन एरर इन गिव्हिंग मेडिकेशन अँड स्टार्ट क्राईंग. आता एक नर्स आहे, तिनं काय केलंय, चुकीची मेडिकेशन दिली आहे, पण आता तिला तर माहिती आहे तिची तो आता वाट लागली चांगल्या प्रकारे, तिला आता खूप पनिशमेंट भेटणार आहे. मग ती काय करणार, तिला असं वाटतं की मी थोडं रडल्यानं माझी पनिशमेंट कमी होईल. आपण भरपूर वेळेला केलेलं आहे ना लहानपणी, की आपण भांडण केले आणि आपल्याला कोणी पकडलं भांडण झाल्यानंतर, आपल्याला माहिती आहे हा तर आपल्याला मारणार आहे, पण आज जर का आपण रडलो, किंवा तुमचे पॅरेंट्स दोघा बहीण भावामध्ये भांडणं झाले, ओके, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, की आता जो भाऊ आहे त्याने बहिणीला मारलं, पण तिच्या वडिलांना त्याला पकडलं, तिच्या वडिलांना कळालं, मग तो काय करणार, रडायला चालू करणार. का, त्याला माहिती आहे मी रडलो तर मला मार कमी बसेल, म्हणजे तो काय करतो, तिची चुकी झाकण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण बोलतो रिग्रेशन. आता आहे फॅन्टसी अँड डे ड्रीमिंग. विड्रॉल ऑफ वन्स सेल्फ इन अ प्रायव्हेट अँड सॅटिस्फॅक्शन वर्ड इन द इमॅजिनेशन. दस द instead of facing the realities, he may become satisfied with unreal imaginary success or satisfaction. आता तुम्ही सगळे बसले तर मनामध्ये तुमची असं इमॅजिनरी असे पडते की तुम्ही कुठेतरी एका थंड हवा ठिकाणी आहे, किंवा तुम्ही घरी बसलेले टी व्ही बघताय, किंवा तुमच्या माइंडमध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. इमॅजिनरी आपण ड्रीम बघतो ना, की डोळे उघडून आपण स्वप्न बघतो की उद्या मी एखादा ऑफिसर झालो, उद्या मी एखादी ऑफिसर झाले एखादी, किंवा उद्या माझ्यामध्ये लकी ड्रॉमध्ये माझा नंबर लागला, मी करोडपती झाले. ओके, हे काय आहे, इमॅजिनरी ड्रीम्स आहे आपले, की जे की रियालिटीमध्ये पॉसिबल नसतात. त्याला आपण काय बोलणार, फॅन्टसी अँड डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंगचं मिनिंग काय होतं, की दिवसा स्वप्न बघणे. फॅन्टसी म्हणजे काय, असं की काहीतरी अचानक नवीन झालं पाहिजे माझ्यासोबत. ओके, इंटेलेक्च्युअलायझेशन. इंटेलेक्च्युअलायझेशन म्हणजे थिंकिंग अबाउट इव्हेंट इन अ कोल्ड clinical way. Okay, allow us to avoid thinking about stressful emotional aspect of the situation, and instead focus only on the intellectual component. Okay, example, a person who has just been diagnosed with terminal illness might focus on learning everything about the disease in order to avoid distress and remain distant from the reality of situation. Okay, इंटेलेक्च्युअलायझेशन म्हणजे काय, की एखादी गोष्ट आपण स्ट्रेसफुल आहे आपल्या लाईफमधली, पण आपण त्याच्याबद्दल कसं अवॉइड करणार ती गोष्ट आपल्या लाईफमधून. कारण की एक पर्सन आहे, त्यामध्ये एक्झाम्पल दिले, एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती आजारी पडला, तर तो आजारी कशामुळे पडला तो ह्या गोष्टीबद्दल सर्च करायला लागणार, की माझी काय चुकी होती की मी आजारी पडलो, किंवा मला एखादा आजार झाला, मी कशामुळे आजार झाला मला, त्याबद्दल तो विचार करायला चालू करेल, किंवा एक लर्निंग करेल. ओके, यावरती समजतंय ना तुम्हाला काय बोलतोय मी. ओके, आयडेंटिफाय द डिफेन्स मेकॅनिझम. ओके, आता एक एक्झाम, पॉझिटिव्ह डिफेन्स मेकॅनिझम. त्यानंतर आहे कंपन्सेशन. ओके, कंपन्सेशन इज अ पॅटर्न बाय विच इज टेन्शन और एन्झायटी रिलीव्ह बाय अन इंडिव्हिज्युअल मेकअप फॉर पर्सनल विकनेस. ओके, एक्झाम्पल आहे, अ स्टुडंट हू फेल इन द एक्झाम्पल. हां, तुम्हाला सांगायचं की कोणते हे डिफेन्स मेकॅनिझम आहे, कोणत्या टाईपचे डिफेन्स मेकॅनिझम आहे आपलं झालेलं आहे अगोदर. मी तुम्हाला बोललो होतो ना की हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. एक स्टुडंट आहे,
ते स्टुडंट सांगा बरोबर आहे. ओके, रॅशनलायझेशन. हे बघा एक्झाम्पलवरच लक्षात ठेवा. मी तुम्हाला बोललो ना, डिफेन्स मेकॅनिझम असं आहे की जे एक्झाम्पलच्या रिलेटेड करतं आपल्या. ओके, अ स्टुडंट हू फेल इन हिज स्टडीज मे कंपन्सेट बाय बिकमिंग द कॉलेज चॅम्पियन इन ॲथलेटिक. ओके, एक असा स्टुडंट आहे जो की स्टडीमध्ये कमी आहे पण तो स्पोर्ट्समध्ये त्यामध्ये जास्त आहे किंवा ॲक्टिव्ह आहे. ओके, अ प्लेन girl who cannot compete for his more beautiful sister may compensate by the studying in hard and come first in her class. ओके, एक मुलगी आहे की जी तिच्या बहिणीसारखी सुंदर दिसत नाही. ओके, तिची बहीण तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसते पण ती मुलगी जी आहे ती सुंदर दिसत नाही, ती स्टडीमध्ये फर्स्ट आहे. पूर्ण शाळेमधून किंवा कॉलेजमधून ती फर्स्ट येते. आता आपण बघू सबस्टिट्यूशन. आपण पहिलं कोणतं बघितलं होतं, कंपन्सेशन. आता आपण बघू आपण सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. आपण वरती पण वाचलं होतं हे. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. ओके, अ स्टुडंट हू हॅज नॉट बीन एबल टू गेट ॲडमिशन टू द MBBS कोर्स मे ट्राय टू सबस्टिट्यूट it with a course of physiotherapy or nursing. A person aspires to become a national level cricket player and not selected. He may substitute his goal by being a coach or at a college. Okay, एक व्यक्ती आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण तुम्हाला ती गोष्ट नाही भेटली तर मग तुम्ही त्याला कसं सबस्टिट्यूट करतात. जसं मी बोललो ना, मला एक एक्झाम द्यायची आहे, जी एक्झाम हा टफ एक्झाम आहे किंवा मला UPSC करायची आहे. एक्झाम्पल सांगतो, मला एक UPSC करायची पण UPSCची एक्झाम मी क्रॅक नाही करू शकलो. मी क्रॅक नाही करू शकल्यामुळे काय झालं, माझी रँक कमी आली. पण मी कशामध्ये, माझ्यामध्ये ॲबिलिटी कशामध्ये जाण्याची. जसं की मी MPSC चूज केलं. MPSC चूज केल्यामुळं काय झालं, जे पण माझी रँक होती ती MPSCमध्ये चांगली यायला लागली. ओके, मी काय केलं, माझा गोल एकच आहे. समजा एक क्रिकेटर आहे, क्रिकेटर काय करतो, तो सिलेक्ट होत नाही चॅम्पियनशिपमध्ये पण तो काय करतो, त्याला शेवटी करिअर क्रिकेटमध्येच करायचं आहे. मग तो काय करणार, सबस्टिट्यूट करणार, चेंज करणार. त्याचं जे पण ड्रीम आहे ते काय करणार, तो होणार कॉलेजचा कोच, स्पोर्ट्स कोच होणार किंवा एखादा कॉलेज बघणार त्याचा तो कोच होणार. ओके, तसंच एक स्टुडंट आहे की त्याला ॲडमिशन नाही भेटली MBBSमध्ये, मग तो काय करणार, त्याला तर करायचं मेडिकल फील्डच आहेत, मग तो काय करणार, फिजिओथेरपी चूज करणार, BSc नर्सिंग चूज करणार. ओके, समजतं तुम्हाला काय बोलतोय मी. सब्लिमेशनचं आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. टीनेज बॉय विथ स्ट्रॉंग कॉम्पिटेटिव्ह अँड ॲग्रेसिव्ह फिलिंग बिकम्स अ फुटबॉल और प्लेयर. ओके, सब्लिमेशन म्हणजे काय की एक असा मुलगा आहे की जो स्ट्रॉंग कॉम्पिटेटिव्ह आहे, ॲग्रेसिव्ह आहे, फिलिंग बिकम्स अ फुटबॉल प्लेयर. ओके, तो स्वतःला असं दाखवतो की मी एकदम स्ट्रॉंग आहे, चॅम्पियन आहे आणि मी पण जे पण माझे समजा कॉम्पिटिशन आहे ते मी विन करतो. ओके, हे त्याचं सब्लिमेशनचं एक्झाम्पल आहे. अ यंग मॅन हू हॅज लॉस्ट हिज लवर मे टर्न टू राईट पोएट्री अबाउट लव. ओके, एक व्यक्ती आहे, जो व्यक्ती काय करतात, प्रेमात तो फेल झाला आहे, मग तो काय करणार, रायटी वगैरे शायरी वगैरे लिहायला चालू करणार. ओके, अ पर्सन हू हॅज ॲग्रेसिव्ह फिलिंग अँड कॅन नॉट एक्सप्रेस इन सोसायटी कॅन बिकम्स अ सोल्जर और बॉक्सर. आता आपण बघितलं सोल्जर आणि बॉक्सर, त्यांची फिलिंग्स, इमोशन ते लोकांपुढे दाखवतात का, नाही, कारण की त्यांना माहिती तो बॉक्सर मीन्स त्याला तुम्ही किती पण त्रास दिला तर तो सहन करण्याची त्याच्यामध्ये पेशन्स आहे. ओके, त्याला आपण बोलतो सब्लिमेशन. रॅशनलायझेशन. अ हजबंड डज नॉट एन्जॉय द कंपनी विथ ऑफ वाईफ आउटसाइड द होम अँड युजली लिव्ह हिज वाईफ ॲट होम. ही गिव्ह लॉजिक दॅट हिज वाईफ इज सोशली शाय. मी तुम्हाला बोललो ना, रॅशनलायझेशन म्हणजे काय की मला तर माझ्या म्हणजे कमी आहे ते लोकांना दाखवायची नाही आहे. ओके, किंवा तो एक पर्सन आहे की त्याला एन्जॉय करायचं आहे पार्टीमध्ये पण त्याच्या वाईफला घेऊन जायचं नाही का, कारण की तो रिझन देणार की माझी जी वाईफ आहे ती लाजाळू आहे, तिला सोसायटीमध्ये जायला आवडत नाही. आता एक आहे, अ गर्ल फेल्स टू गेट ॲडमिशन फॉर द नर्सिंग कोर्स मे फाइंड आउट नंबर ऑफ डिफिकल्टीज इन ऑफ नर्सिंग प्रोफेशन. ओके, A person without a vehicle say that he does not want to risk his life by driving. Okay, आता एक
पर्सन आहे जो की आपण बोलतो की कोणी तुम्हाला दिला असेल असं एक्झाम म्हणजे रिप्लाय तुम्हाला कोणीतरी दिला असेल की तुम्ही बोलतात ना की तू बाईक का चालवत नाही. कोणी बोलतो नको मी बाईक चालवली तर माझा ॲक्सिडेंट होण्याची मला भीती वाटते. पण रिॲलिटीमध्ये तसं आहे का? नाही, तसं नाही. तो काय करतो? डिफेन्स मेकॅनिझम यूज करतो. रिप्रेशन मीन्स काय? अ मॅन इज जेलस ऑफ हिज गुड फ्रेंड सक्सेस बट इज अनअवेअर ऑफ हिज फिलिंग और ऑफ जेलसी. ओके, आता रिफ्रेशिंग मीन्स काय की दोन लोक आहेत किंवा दोन चांगले फ्रेंड आहेत पण ते काय करतात? एकमेकावर जळतात. का? कारण की दोघांचे सक्सेसवर. पण ते दोघांना पण एक्सप्रेस करत नाही फिलिंग. म्हणजे आपण बोलतो ना मागून चुगल्या करणे, मागून आपल्याबद्दल लोकांना वाईट सांगणे. ओके, तसं त्या टाईप म्हणलं. आता लास्ट वाला आहे अनडुईंग. अनडुईंग मीन्स अ डॉटर शाउट ॲट हर फादर ॲज देर इज नो पेट्रोल इन द कार अँड इज गेटिंग लेट फॉर ऑफिस. ओके, ब्रिंग अ फेवरेट फिल्म फॉर हर फादर टू वॉच. एक अशी एक मुलगी आहे, ती आणि तिचे वडील जात आहे ओके रस्त्याने. तर कारमधलं पेट्रोल संपलं. कारमधलं पेट्रोल संपल्यामुळे काय झालं? तिला ऑफिसला जायला लेट झालं किंवा तिला कॉलेजला जायला लेट झालं. मग त्या ठिकाणी काय करणार तिचे फादर? ती नाराज असल्यामुळं काय होणार? तिला एक गिफ्ट वगैरे म्हणून सण किंवा फिल्म वगैरे बघायला घेऊन जाणार. ओके, मग त्यावेळेला तिचा जो राग आहे तो काय होणार? कमी होणार. त्याला आपण बोलतो अनडुईंग. म्हणजे अनडुईंग इज द ॲक्ट ऑफ सिम्बॉलिकली कॅन्सलिंग और रिव्हर्सिंग आउट ऑफ अ प्रिव्हियस ॲक्ट विच इज अनॲक्सेप्टेबल. म्हणजे की मागची जी माझ्याकडून चुकी झाली ती विसरण्यासाठी आपण अनडुईंग करतो. आयडेंटिफिकेशन मीन्स लाईक आयडेंटिकल. आयडेंटिफाय करतो आपण हे बघा वरती बघितलंय. आता आपण फक्त एक्झाम्पल बघू. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? अ यंग सन ऑफ अ फेमस सिव्हिल राईट वर्कर अडॉप्ट हिज फादर ॲटिट्यूड अँड बिहेवियर विथ द इंटेंट ऑफ pursuing similar aspiration. Okay, an illiterate father often take his son higher education as his own achievement. Okay, म्हणजे एक फादर आहे ओके आणि त्याला एक मुलगा आहे. तो मुलगा काय बोलणार की माझे जे फादर आहे ते फेमस सिव्हिल राईटर्स म्हणजे त्यांचे खूप फेमस व्यक्ती आहे, त्यांनी आतापर्यंत जे केले ते खूप काही चांगले केले. ओके, तसंच एक फादर काय बोलतो की माझा मुलगा आहे तो हायर एज्युकेशन घेतोय. कशाबद्दल? त्याला अचिव्हमेंट करण्यासाठी, त्याला खूप काही भेटण्यासाठी. ओके, बोर होतंय का? बोर होत असेल तर सांगा, मी बंद करतो. ओके, यावरती इंटेलेक्चुअलायझेशन. A young professor received a letter from his finance breaking on their engagement. He showed no emotion when discussing this with his best friend. Okay, वरती या. हे आपण बघितलेले आहे. Answer viewer and tries to reason. Okay. आपण 10 नंबरचं बघू डायरेक्ट आता. इंटरोजेक्शन. इंटरोजेक्शन मीन्स अ वुमन हू लाईक टू लिव्ह इन अ सिम्पल वे interroject in her sophisticated way of the living like her husband. Okay, interjection means like that की एक वुमन आहे जी काय करते की सिम्पल वे, ती पण जे गोष्ट डिझर्व करते ती सिम्पल वेने डिझर्व करते. ओके, मग त्या ठिकाणी काय होणार की लिव्हिंग लाईक हर हजबंड म्हणजे तिला असं वाटणार की जे माझे हजबंड जसे राहतात तसे सोसायटीमध्ये ओके त्याच टाईपमध्ये मी पण माझं इमेज क्रिएट केलं पाहिजे. ओके, त्याला आपण बोलतो इंटरोजेक्शन. दुखायला लागले कान दुखायला लागले का? झालंय ना? ओके, घ्यावरती. ओके, आपली PPT पण संपली आहे. बंद कर.